श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी आणि मायर्स विश्वराज हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले विशेष बाल हृदयरोग तपासणी आणि उपचार शिबिर शुक्रवार दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शिर्डी येथे उत्साहात संपन्न झाले। या शिबिरामध्ये बाल हृदयरोग तज्ज्ञांकडून एकूण 40 बालकांची तपासणी करण्यात आली असून तपासणीअंती आवश्यक असलेल्या 9 बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार असून या माध्यमातून गरजू बालकांना मोठा दिलासा मिळाला आहे। बालहृदयरोगाचे रुग्ण तुलनेने दुर्मिळ असतात, त्यामुळे एकाच शिबिरामध्ये 40 बालरुग्ण तपासणीसाठी उपलब्ध होणं या शिबिराचं मोठं यश असल्याचं यावेळी मान्यवरांनी नमूद केलं। वेळेवर निदान झाल्यास बालकांना योग्य उपचार मिळू शकतात, यासाठी अशा आरोग्य शिबिरांचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं। या प्रसंगी बोलताना साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितलं की श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था आणि मायर्स विश्वराज हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेला हा उपक्रम समाजातील गरजू बालकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलाय। आरोग्य सेवेच्या माध्यमातून समाजातील गरजू रुग्णांना अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी यापुढील काळातही अशाच प्रकारचे विविध आरोग्यविषयक उपक्रम राबवण्यात येतील असं त्यांनी सांगितलं। तसेच या शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी शिबिरातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, कर्मचारी आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन केलंय। साईराम, ओम साईराम, सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। मायर्स विश्वकर्मा हॉस्पिटल पुणे आणि श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या संयुक्त उद्यमाने आज आयोजित करण्यात आलेल्या बाल हृदय लहान मुलांना जे हृदयाचे आजार आहेत त्यांची तपासणी करणे, या ठिकाणी तपासणी करणे आणि त्यांच्यावर पुढे उपचार करणे या संदर्भाने आज या ठिकाणी प्रथमच जे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। या शिबिरास उपस्थित डॉक्टर आशिष कुमार, आपल्या संस्थानचे हृदयरोग तज्ञ डॉक्टर देवरे साहेब, डॉक्टर मिस्त्री साहेब, डॉक्टर जाधव साहेब, संस्थानचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर वरगावे साहेब, सर्व डॉक्टर्स, सर्व आमची पॅरामेडिकलची टीम, सर्व रुग्णांचे नातेवाईक, प्रथमतः मायर्स विश्वकर्मा हॉस्पिटल यांनी स्वतः पुढाकार घेऊन या ठिकाणी जे शिबिर आयोजित केलं त्याबद्दल डॉक्टर साहेब आपले आणि आपल्या सर्व टीमचं मी श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं मनपूर्वक आपलं अभिनंदन करतो, आपल्याला धन्यवाद देतो। साईबाबा संस्थान मार्फत जे आहे अत्यंत कमी दरामध्ये जे आहे किंवा निशुल्क जे आहे वेगवेगळ्या शस्त्रक्रिया जे आहे ते या ठिकाणी केल्या जातात। मी जॉईन झालो म्हणजे 2 वर्षापूर्वी आपण सांगितलं होतं की आमच्याकडे जे 23,000च्या वर जे आहे ओपन हार्ट सर्जरी झालेली आहे, आता त्या 21,000 झाल्या असतील आणि 1 लाखाच्या वर जे डॉक्टर 1 लाखाच्या वर कार्यक्रम करून करू 1 लाखाच्या वर जे आहे ते आपल्या अँजिओप्लास्टी झालेले आहे। म्हणजे एवढं मोठं काम जे आहे आपल्या संस्थांमार्फत जे आहे ते चालू असतं। 2-3 दिवसापूर्वी म्हणजे 12 तारखेला मी मुंबईमध्ये होतो आणि मिनिस्टर साहेबांच्या तिथे असताना एक आमदार महोदय आलेले होते। त्यांनी मला सांगितलं की तुमचं संस्थांचं कार्डिओलॉजी डिपार्टमेंट जे आहे अत्यंत चांगलं आहे आणि फार हे आहे, म्हणजे आमचा काय परिचय नसताना सांगितलं मी शिर्डीत आहे, तर त्यांनी मला सांगितलं तुमचं कार्डिओलॉजी डिपार्टमेंट जे आहे ते अत्यंत चांगलं आहे आणि खरोखर चांगलं आहे, खरोखर चांगलं आहे। म्हणजे एखाद्याला ओपन हार्ट सर्जरी करायची असेल तर तो पेशंट समजा सांगितलं डॉक्टरनी ओपन हार्ट सर्जरी करायची आहे आणि बाहेर आहे तर तो एकदम गडबडून जातो, एवढा एक तो ओपन हार्ट सर्जरी करायची आहे आणि त्याच्यानंतर जास्तीचा जे एवढा खर्च त्याला येणार आहे, या दोन्ही बाबीमुळे जो आहे तो गडबडून जातो आणि ज्यावेळेस कोणाला अडचण असते त्यावेळेस जे आहे ते बाबा जे आहेत ते बाबा आणि बाबांची आमची सर्व टीम जी आहे त्या भक्ताला धावून जात असते। म्हणजे बाबांची जी 11 वचनं जी आहे त्यामध्ये जे ते बाबा धावून जात असतात, आमची सर्व टीम जी आहे ती धावून जात असते। मागच्या वर्षीच आपण संस्थांचा जर हॉस्पिटलचा लेखाजोखा पाहिला तर 89 लाखाची चॅरिटी आहे 1 वर्षाची। एवढं जे आहे ते कमी याच्यामध्ये काम आपलं चालत असतं, ज्याच्याकडे काहीच नाही, एकदम गरीब आहे, कोणत्या स्कीम मध्ये नाही, तर त्याचं फक्त आपण 50 रुपये घेतो, 50 रुपये रजिस्ट्रेशन चार्जेस घेतो आणि या 50 रुपयामध्ये जे आहे ते आपण त्याची पूर्ण ट्रीटमेंट म्हणजे 50 रुपयात ऑपरेशन करतो
असं एवढं बाबांचं कार्य जे आहे संस्थांच्या माध्यमातून चालू असतं. हे जे लहान मुलं जे आहेत, लहान मुलं जन्मजात जे आजाराने अडचण असते त्यांना, तर संस्थांमध्ये आम्ही तर आमच्या स्तरावर प्रयत्न करतच असतो, परंतु जे प्रयत्न आमच्याकडे होत नाहीत त्यासाठी जे आपल्यासारखे जे वेगवेगळे हॉस्पिटल्स, वेगवेगळे डॉक्टर्स जे आहेत ते या ठिकाणी धावून येत असतात आणि मग वर्षभर जे आहे आमचे वेगवेगळे कॅम्प चालू असतात आणि या कॅम्पच्या माध्यमातून जे आहे जे ट्रीटमेंट आमच्याकडे होत नाही ते ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न सुद्धा जो आहे तो संस्थांच्या माध्यमातून केला जातो. आज या ठिकाणी जवळपास 26 मुलांचं जे आहे डायग्नोसिस या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतरची ट्रीटमेंट जी आहे, यानंतरची ट्रीटमेंट यांच्या हॉस्पिटलला जे पुण्याला जे आहे ते फ्रीमध्ये होणार आहे. फ्रीमध्ये म्हणजे सर्व लहान मुलांची जे आजाराची सर्व ट्रीटमेंट जी आहे साईबाबा संस्थान आणि त्याच्या पुढची ट्रीटमेंट जी आहे ते मायर्स हॉस्पिटल पुणे या ठिकाणी होणार आहे. मी पुन्हा एकदा आपण हा इनिशिएटिव्ह आमचा जो सामाजिक उपक्रम जो आहे या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल पुन्हा एकदा जे आहे ते मी आपलं हार्दिक अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आपण संस्थांशी अगोदर जोडलेले आहे त्यामुळे जिथे आपण काम केलेलं आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या संस्थांशी जोडणं हा बी मोठे एक आनंदाची क्षण असतो, आनंदाचा बाब असतो आणि एक चांगलं काम केल्याची ती एक मनाचं समाधानाची गोष्ट असते, ती सुद्धा चांगली गोष्ट आहे. पेशंटचे नातेवाईक या ठिकाणी आहेत. आमची सर्व टीम जी आहे जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतात. म्हणजे पेशंटला तर सेवा होतीच, नातेवाईकांची सुद्धा राहण्याची व्यवस्था जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात येत असते. दुपारचं जेवण असेल, संध्याकाळचं जेवण असेल, मध्ये राहण्याची व्यवस्था जी आहे ही सर्व व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी केली जाते. आपले कोणी नातेवाईक असतील, सर्व पेशंटचे नातेवाईक जे आपले कोणी नातेवाईक असतील आणि जे गरीब असतील, पुढे उपचार करू शकत नसतील, तर असे कोणी पेशंट आमच्याकडे इथे पाठवले, इथे ट्रीटमेंट होत असेल तर सर्व ट्रीटमेंट जे आहे ते संस्थांचे जे नियम जे एक शासकीय योजनामध्ये किंवा फ्रीमध्ये जे आहे करण्याचा प्रयत्न जो आहे तो संस्थांच्या माध्यमातून केला जाईल. मी पुन्हा एकदा आपलं आणि आमचं कार्डिओलॉजी डिपार्टमेंट आहे आपल्या सर्वांचं आणि आपल्याला असिस्ट करणारी आमची सर्व टीम जी पॅरामेडिकल टीम आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो की एवढं मोठं काम जे आहे साईबाबा संस्थांमध्ये या डिपार्टमेंटमध्ये आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये चालू आहे. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. ओम साहेब. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर महेश मिस्त्री यांनी केले. वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे यांनी उपस्थितांचे आभार मानले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केले. याप्रसंगी डॉक्टर आशिष कुमार बनपूरकर, डॉक्टर संदीप देवरे, डॉक्टर निलेश जाधव, डॉक्टर श्रेयस पोद्दार, अधिसेविका मंदा थोरात, सुनील लोंढे यांच्यासह साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संयोगाची गोष्ट अशी आहे की मी माझी ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर सत्यसाई संस्थान आहे तिथे मी 4 वर्ष ॲज अ कन्सल्टंट काम केलं. योगायोगाने माझ्या नवीन हॉस्पिटल म्हणजे मी परत साईबाबा शिर्डी संस्थानशी मला जोडून आणलं. साईबाबांशी कदाचित मला काम करायचंच असेल म्हणून मी परत इथे आलो आहे. या शिबिराच्या मार्फत सगळ्या पालकांना ज्यांच्या मुलांना जन्मजात हृदयरोग आहे त्यांना सांगू इच्छितो की जन्मजात हृदयरोग झाल्यानंतर पूर्णपणे खचून जाण्यात काही अर्थ नाही आहे. आपल्याकडे आता अद्ययावत अशी उपचार पद्धती अवलंबून आहे ज्याच्याने असे जे जन्मजात आजार आहेत जे काही वर्षाआधी काही उपचारच नव्हते किंवा बाळ दगावून जात होते ते आता पूर्ण आयुष्य नॉर्मलपणे जगू शकतात आणि नॉर्मल बाळाप्रमाणे राहू शकतात. फक्त तुम्हाला खंबीर राहणं तेवढं आवश्यक आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी उपचार घेणं तेवढं आवश्यक आहे. आणि आता ही सेवा फक्त आता काही मर्यादित शहरांपुरतीच अवलंबून नाही आहे, तर प्रत्येक डिस्ट्रिक्ट प्लेसला ही सेवा उपलब्ध आहे. आणि संयोगाने आपल्या हॉस्पिटलमध्ये पण आपण आता महिन्याला एकदा येतो आहे. वेळोवेळी आता सरांनी जसं सांगितलं कदाचित आपले ड्युरेशन आणखी वाढवता येईल पेशंट्स कसे असतील त्याप्रमाणे. पण सांगायचा एकच उद्देश आहे, आजार कसलाही असला तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी येऊन दाखवणे आणि त्याच्यानुसार उपचार घेणे. कारण आम्ही बघतोय हृदयाचा कितीही गंभीर आजार असला जर योग्य उपचार झाला तर आयुष्यमान बऱ्यापैकी वाढतं आणि काही मुलांमध्ये नॉर्मल पण होतं. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, एसएन मीडिया, शिर्डी.